नांदेडमध्ये राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अधिवेशन संपन्न. आरक्षण, शिक्षण आणि सामाजिक प्रश्नांवर मंथन. नांदेड शहरात राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन उत्साहात पार पडले. शहरातील तुलसी कन्फर्ट हॉलमध्ये हे आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, शैक्षणिक प्रगती तसेच समाजासमोरील विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित देखील करण्यात आलं. यावेळी राज्यसभा खासदार रामराव वडकुते, आमदार बाबूसिंह महाराज, संत बाबा बलविंदर सिंगजी, किशनभाऊ राठोड, विलास राठोड, प्रवीण साले, संजय कोडगे, श्रीनिवास जाधव, कल्याण राठोड, आनंद जोशी यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या अधिवेशनात राष्ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष मोहन चव्हाण यांच्या पुढाकारातून हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात समाजाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जे राष्ट्रीय अधिवेशन आज नांदेड येथे मोठ्या थाटामाटात उत्साहात पार पडत आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक तालुक्यातून आज कार्यकर्ता आलेला आहे की जेणेकरून राष्ट्रीय बंजारा परिषदच्या माध्यमातून बंजारा समाजाचे जे आज जे होत आहेत ते धर्मांतर विषय रोखण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद आज मैदानात उतरली आहे. त्याचबरोबर बंजारा समाजासाठी आरक्षणाविषयी असो किंवा लवजिहात असो, अशा वेगवेगळ्या प्रश्नासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद, ज्या ठिकाणी बंजारा समाजाचे जे प्रश्न गंभीर असतील त्या ठिकाणी राष्ट्रीय बंजारा परिषद ही खंबीर राहील, असं या अधिवेशनाच्या माध्यमातून एक ठराव पास केलेला आहे. यासाठी आमचे बंजारा समाजाचे जे धर्मगुरू आहेत, आदरणीय आमदार बाबूसिंगजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषदचे किशनभाऊ राठोड आहेत आणि प्रदेशाध्यक्ष आहेत आणि इतर रामरावजी वडकुते आले होते आणि इतर राष्ट्रीय बंजारा परिषदेचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टीचे विविध आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते.